उदे ग आंबे उदे या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर रेणुका आचार्यांना म्हणते, स्वतःला ज्ञानी म्हणवताय व धडधडीत खोटं बोलताय. असं झाल्यानंतर तेथील दुसरे आचार्य सुद्धा राजकुमारी ज्या म्हणतात ते खरंच आहे असं म्हणतात व त्या ठिकाणी हे आचार्य ऐकून रागाच्या भरात पुत्राला घेऊन तेथून निघून जातात. मग श्रीपादांची माता राजकुमारींना विचारते, असं का केलात, का सांगितलात की हा पुत्र आचार्यांचा आहे म्हणून. यामुळे त्यांचा सभेमध्ये खूप अपमान झालाय. मग राजकुमारी म्हणते, श्रीपादांचा तो हक्क आहे, तो त्यांना मिळायला हवं. असं झाल्यानंतर आपल्याला मालिकेत दिसतं की आचार्य पुत्राला घेऊन जाताना दिसतात व त्यांना जे सभेमध्ये झालं आहे तेच ते आठवते व त्यांच्या लक्षात एक गोष्ट बसते की सभेमध्ये माझा अपमान झालाय तेच. श्रीपाद आईकडे जायचे असं त्यांच्या पित्याश्रींना म्हणजेच आचार्यांना म्हणत असतो. मग आचार्य म्हणतात, आईकडे जायचे ना तुला, मग आपण आधी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊया आणि मग तू तुझ्या आईकडे जा. मी भगवान शंकरांच्या समोर तुझी माफी मागतो. जी मी चूक केली आहे त्याचा मला पश्चाताप आहे असं आचार्य श्रीपादांना म्हणतात व त्यांच्या समोर तुझी माफी मागणार आहे असं आचार्य श्रीपादाला म्हणतात आणि तेथून मंदिराकडे जाऊया असं म्हणून त्याला घेऊन निघतात. पण जसजसं चालत जातात तसतसं जो मंदिराकडे जायचा वाट आहे ती वाट बदलून ते दुसरीकडे श्रीपादाला घेऊन जातात. मग श्रीपाद म्हणतो, मंदिराकडे जायचे, मंदिर तिकडे आहे. तरीही श्रीपादाला घेऊन आचार्य दुसरीकडे घेऊन जाताना आपल्याला मालिकेत दिसतात. मंदिरात रेणुकेपाशी दमकअग्नी येतो व म्हणतो, कोणतंही काम करताना मनातून काम करायचं असतं. मग रेणुका म्हणते, हो तुमचं बरोबर आहे, पण मी सध्या विचारात आहे. मग दमकअग्नी विचारतो, काय विचार करताय तुम्ही. तेव्हा रेणुका म्हणते, मी फुलांचा विचार करते. या फुलांचा विचार माझ्या मनामध्ये खूप येतोय की जसं जसं फुलं त्याचं कर्तव्य करत असतात तसतसं आपण त्या फुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. मग त्याचप्रमाणे माणसांचा सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो असं रेणुका दमकअग्नीला म्हणते. मग दमकअग्नी म्हणतो, तो त्यांचा दृष्टिकोन असतो एखाद्याकडे बघण्याचा. मग रेणुकाच्या मते माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यानेच बनवलेला आहे. त्याला असं वाटतं की मी खूप थोर आहे, मी खूप महान आहे, ज्यामुळे तो दुसऱ्याला कमी लेखायला सुरुवात करतो असं रेणुका दमकअग्नीला म्हणते. असा संवाद दमकअग्नी आणि रेणुकेचा मंदिरामध्ये सुरू असतो. नंतर रेणुका म्हणते, आता वेळ आली आहे, ही जी विचार आहे, ही जी दृष्टिकोन आहे बदलायचा, आता मोजमाप नक्की होणार असं दमकअग्नीला रेणुका म्हणते. नंतर आपण पाहतो की श्रीपादाला घेऊन आचार्य जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात व श्रीपाद विचारतो, आपण इथं कुठे आलात. तेव्हा आचार्य श्रीपादाला म्हणतात, आपण आधी बेलपान धोत्रा घेऊन मंदिराकडे जाऊया. ह्या जंगलामध्ये जी भगवान शंकरांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते घेऊया आणि नंतर आपण मंदिराकडे जाऊया असं आचार्य श्रीपादाला म्हणतात. मग श्रीपाद हो असं पित्याश्र्यांना म्हणतो. तर आचार्य श्रीपादांना म्हणतात, तू इथेच थांब,
कुठेही जाऊ नको. मी सगळ्या गोष्टी घेऊन तुला घ्यायला येतो. मग श्रीपादाला ते त्या ठिकाणी सोडतात आणि तिथून निघून जातात. तर त्यांच्या मते या जंगलामध्ये वाघ आहे. वाघाचे पायाचे ठसे त्यांना दिसतात व ते मनातल्या मनात म्हणतात, आता माझा अपमान झालाय, याच्या पुढे कधीही अपमान होणार नाही. आता जो प्रश्न आहे तो इथे संपणार. असं म्हणून आचार्य जंगलाच्या बाहेर निघून जातात. मग त्यांच्या वाटेमध्ये श्रीपादांची माता येते आणि विचारते, श्रीपाद कोठे आहे? तेव्हा आचार्य म्हणतात, हो, मी त्याला आत्ताच सोडून आलोय जंगलात. त्याला आत्तापर्यंत वाघाने खाल्लं असेल. जो माझा अपमान झाला आहे तो इथपर्यंतच होता. आता माझा कधीच अपमान होणार नाही, असं ते श्रीपादांच्या मातेला म्हणतात. मग श्रीपादांची माता मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते व ती आचार्यांना म्हणते, तुम्ही माझ्या श्रीपादासोबत असं का केलात? परमेश्वर तुम्हाला त्याची शिक्षा नक्की देणार. असं म्हणून ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते व श्रीपादांकडे मी जाते म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. व ती जंगलाकडे जाताना तिथल्या ज्या महिला आहेत त्या तिला धरून बसतात व त्या श्रीपादांच्या मातेला जंगलाकडे जाऊ देत नाही. असं मालिकेत होतं. असं झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जंगलामध्ये वाघासूर तो श्रीपादाला लांबून पाहत असतो व तो त्याला मारण्यासाठी त्याच्या जवळ जाताना आपल्याला दिसतो व अचानक श्रीपाद त्या आवाजाने वाघ समोर आहे हे पाहून पळण्याचा प्रयत्न करतात, धावत असतात. तोपर्यंत ते खाली पडतात. नंतर आणखी एकदा श्रीपाद उठून थांबतात व पाहतात की त्यांच्यासमोर वाघासूर थांबलेला आहे व तो आता श्रीपादांवर वार करणार आहे. असं म्हणतात त्यांच्या समोर रेणुका येऊन थांबते व वाघासूर म्हणतो, तुझीच वाट पाहत होतो मी. इतक्या जणांना मारण्याचं कारण म्हणजे तूच यावीस समोर, यासाठीच मी गावकऱ्यांना मारलं आहे. नंतर रेणुका ही आदिशक्तीचं रूप घेते व म्हणते, थांब वाघासूर थांब. असं म्हणून एवढीच मालिका आजच्या एपिसोडमध्ये होणार आहे. पुढे काय होणार आहे ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.